गुड मॉर्निंग. आज आपण केमिकल कायनेटिक्समध्ये आपला जो पार्ट आहे ज्याला कोलायजन थेरी विच लीड्स टू आरएनएस इक्वेशन हे आपण बघायचं आहे. आता कोलायजन थेरी म्हणजेच नेमकं काय आहे की व्हेन बायोमॉलिक्युलर रिॲक्शन्स, इफ यू कन्सिडर द बायोमॉलिक्युलर रिॲक्शन्स म्हणजे ज्याच्यामध्ये मोर दॅन टू म्हणजे पर्टिक्युलर टू मॉलिक्युल्स आर इन्व्हॉल्ड, त्याला आपण बायोमॉलिक्युलर रिॲक्शन्स म्हणतो, हे लक्षात ठेवा. आता ह्या बायोमॉलिक्युलर रिॲक्शन्स मध्ये पर्टिक्युलरली 3 फॅक्टर्स आपल्याला बघायला मिळतात. एक द कोलायजन ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल, दुसरा येतं ऍक्टिव्हेशन एनर्जी आणि तिसरा येतं ओरिएंटेशन ऑफ द रिॲक्टंट मॉलिक्युल्स. आता लक्षात घ्या की ज्या वेळेला तुम्ही A+B अशी जर रिॲक्शन्स किंवा 2 रिॲक्टिंग मॉलिक्युल्स घेतले तर काय होणार आहे, तर पर्टिक्युलरली ज्या वेळेला तुम्ही रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रॉडक्ट मध्ये होतं त्यावेळेला ब्रेकिंग अँड फॉर्मेशन ऑफ अ बॉन्ड इज गोइंग टू टेक्स प्लेस. म्हणजेच ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड इन्व्हॉल्व ड्युरिंग द रिॲक्टिंग स्पेसिस. म्हणजेच रिॲक्टिंग स्पेसिस मध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली हे रिॲक्टिंग स्पेसिस आर आहेत, हा प्रॉडक्ट आहे पी. रिॲक्टिंग स्पेसिस मध्ये ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड हे इट्स अ मस्ट. मग आता ह्या रिॲक्टिंग स्पेसिस म्हणजे जर समजा तुम्ही इथं ए अँड बी घेतला आणि प्लस सी घेतला, ए अँड बी हा एक पर्टिक्युलरली हा एक रिॲक्टंट आहे ए अँड बी आणि सी हा एक रिॲक्टंट आहे. ह्या 2 रिॲक्टंटचं ज्या वेळेला ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड व्हायचं असेल त्यावेळेला रिॲक्टिंग स्पेसिस मस्ट कोलाइड. म्हणजे रिॲक्शन व्हायचं असेल तर मॉलिक्युल्स, ॲटम्स और आयन्स in a reacting species they should must collide with each other. आता हे कोलाइड झाले म्हणजे एकमेकावर आदळल्यावर काय होईल, रेट ऑफ रिॲक्शन जो येणार आहे तो रेट ऑफ रिॲक्शन्स डिपेंड्स ऑन रेट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ अ कोलायजन. म्हणजे at what rate they are going to collide and at what frequency they are collide. म्हणजे oftenly they are collide molecules or atoms or ions पर्टिक्युलर फ्रिक्वेंटली. ओके, आणि त्याचा रेट काय आहे. आणि म्हणून रेट ऑफ रिॲक्शन जर कोलायजन थेरी प्रमाणे जर बघितलं तर रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन रेट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ अ कोलायजन. म्हणजेच जसजसं रिॲक्टंटची अमाऊंट तुम्ही वाढवाल तसंच कोलायजनचा रेट वाढणार आहे आणि फ्रिक्वेन्सी पण वाढते, हे लक्षात ठेवा. म्हणजेच इथं collidness of a molecule, colliding of atoms, colliding of ions are much more important. आणि इथं रेट जर तुम्ही बघितला तो डिस्कस केला जातो, तो रेट ज्या कोलायजन म्हणजे कोलाइडचा जो रेट आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यावरती रेट बघायला मिळतो. बट जो आपण रेट ऑफ रिॲक्शन्स काढतो म्हणजे रेट लॉ प्रमाणे जो रेट ऑफ रिॲक्शन्स काढतो इट इज अ व्हेरी लो. तो हा रेट ऑफ रिॲक्शन इज अ व्हेरी लो ॲज कम्पेअर टू रेट ऑफ कोलायजन. म्हणजेच रेट ऑफ कोलायजन चा जो रेट आहे त्याच्यापेक्षा रेट ऑफ रिॲक्शन हा आपल्याला काय येतो, कमी येतो. म्हणजेच द रिॲक्शन बाय मॉलिक्युलर रिॲक्शन लिक्विड फेज मध्ये करा किंवा गॅशियस फेज मध्ये करा. ओके, मॉलिक्युल्स, atoms they are going to collide, but rate of collision is a very higher than that of a rate of reaction. हा मस्ट आहे, हे आहे, it is observed. Okay, that is rate of reaction is a very low as compared to rate of collision. What it suggests, that it suggests that each and every collision म्हणजे each and every collision of an atom or molecules they are not fruitful. Okay, they are not fruitful. What do you mean by fruitful? The fruitful means they are not leading to the reaction. म्हणजे ते कोलायजन does not lead to the reaction. म्हणजे रिॲक्शन्स मध्ये ते जात नाही. म्हणजेच काय, रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रॉडक्ट मध्ये होत नाही, त्या कोलायजनला आपण नॉट फ्रुटफुल कोलायजन. फ्रुटफुल कोलायजन म्हणजे काय, तर मॉलिक्युल्स, ॲटम्स अँड आयन्स दे आर कोलाइड विथ इच अदर अँड रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रॉडक्ट मध्ये होईल त्यालाच आपण फ्रुटफुल कोलायजन म्हणतो. आणि म्हणून लक्षात घ्या, कोलायजन ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल मध्ये रेट ऑफ कोलायजन इज अ व्हेरी हायर दॅन दॅट रेट ऑफ रिॲक्शन्स बिकॉज देर इज नॉट फ्रुटफुल कोलायजन. म्हणजे
फ्रुटफुल कोलायजन हे आपल्याला घडत नाही. म्हणजेच कोलायजन हे नॉट फ्रुटफुल होतं, म्हणजे विच लीड्स वेअर द नो रिॲक्शन्स कडे ते पर्टिक्युलरली क्रमित होत नाही. म्हणजेच रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रॉडक्ट मध्ये होण्याकरता ते कोलायजन एवढं पॉवरफुल असत नाही. हा त्याच्यातून पहिल्या कोलायजन ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स मधून तुम्हाला बघायला मिळेल. आता दुसरं जे आहे ऍक्टिव्हेशन एनर्जी. आता तुम्हाला माहिती आहे की फ्रुटफुल कोलायजनला काय लागतं, तर रिक्वायरमेंट ऑफ अ फ्रुटफुल कोलायजन बिटवीन, आता एसपी म्हणजेच रिॲक्टिंग स्पेसिस आहे तेवढं लक्षात ठेवा बरं का. जिथं जिथं एसपी लिहिलंय तिथं रिॲक्टिंग स्पेसिस. requirement of a fruitful collision between reacting species, a minimum kinetic energy is required. म्हणजे मिनिमम कायनेटिक एनर्जी ही रिक्वायर्ड पाहिजे फॉर द फ्रुटफुल कोलायजन, म्हणजे रिॲक्टंट टू कन्व्हर्जन इनटू प्रोडक्ट. फ्रुटफुल कोलायजन करता मिनिमम कायनेटिक एनर्जी रिक्वायर्ड, त्यालाच आपण ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणतो. ज्यांनी SN1 SN2 हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बघितलंय त्यांना हे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन माहिती आहे. सो कायनेटिक मिनिमम कायनेटिक एनर्जी इज रिक्वायर्ड विच इज नोन ऍज एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. आता ही जी एनर्जी आहे, एनर्जी काय करते, ही एनर्जी रिक्वायर्ड टू अरेंज इलेक्ट्रॉन. आता हे इलेक्ट्रॉन ऍड करते ना कुणामध्ये, म्हणजे इलेक्ट्रॉन अरेंज करते फॉर ब्रेकिंग अँड फॉर्मिंग, म्हणजे ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड अँड फॉर्मिंग ऑफ अ बॉन्ड करण्याकरता ही एनर्जी ऍक्टिव्हेशन एनर्जी इज इम्पॉर्टंट. मीन्स दॅट मिनिमम कायनेटिक एनर्जी इज इम्पॉर्टंट फॉर द अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड अँड फॉर्मिंग ऑफ अ बॉन्ड. मग ह्याचा ऑब्झर्वेशन काय, इट इज ऑब्झर्व दॅट कोलायडिंग मॉलिक्युल शुड हॅव एनर्जी. म्हणजेच जे रिॲक्टिंग स्पेसिस आहेत त्या कोलायडिंग मॉलिक्युल्स शुड हॅव मिनिमम एनर्जी इक्वल ऑर ग्रेटर. कोलायडिंग मॉलिक्युल्सची एनर्जी कशी असणार आहे, किंवा ॲटम्सची किंवा आयन्सची कशी असणार आहे, इट इज इक्वल ऑर ग्रेटर दॅन ऍक्टिव्हेशन एनर्जी, सो दॅट ब्रेकिंग अँड फॉर्मिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इट इज गोइंग टू बी अरेंज. आता जर ऍक्टिव्हेशन एनर्जी जर लेस असेल कुणाची, मॉलिक्युल्सची, ॲटम्सची और आयन्सची, दॅट कोलायजन इज नॉट फ्रुटफुल, म्हणजे त्याचं कोलायजन फ्रुटफुल होणार नाही. अँड देअरफॉर रेट ऑफ रिॲक्शन इज लेस दॅन अ फ्रिक्वेन्सी ऑफ कोलायजन और रेट ऑफ कोलायजन असं आपण म्हणतो. रेट ऑफ कोलायजन असं तुम्ही म्हणू शकता. आता ह्या दोन गोष्टी आहेत, म्हणजे लक्षात द्यावा फ्रुटफुल कोलायजन इज इम्पॉर्टंट. कारण का ऑब्झर्वेशन काय आहे, दो देयर इज अ फ्रिक्वेन्सी और अ रेट ऑफ कोलायजन इज हायर, but rate of reaction is not equal to rate of collision. That's why activation energy is required for a fruitful collision. Okay, मग only fruitful collision activation energy is not a criteria. Third thing is orientation of a reactant molecule. आता लक्षात घ्या, concept of activation energy is a satisfactory. म्हणजेच minimum energy is required for a fruitful collision is a satisfactory for a simple reaction or a simple molecule, but for a polyatomic molecule or a complex reactions, apart from activation energy, the proper orientation of molecules, ions or atoms is a must for collision. म्हणजेच प्रॉपर ओरिएंटेशन पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल दिलं, आता हा ए डॅश आणि बी हा एक रिॲक्टंट आहे आणि सी त्याला कोलाइड करणार आहे. जर सी हा कोलाइड बी च्या डायरेक्शननं जर केला तर ते फ्रुटफुल कोलायजन होईल आणि रिॲक्शन म्हणजे इट दॅट कोलायजन लीड्स टू द रिॲक्शन. बट जर त्यानं सीचं ओरिएंटेशन कोलाइडनेस हा ए च्या बाजूने असेल तर रिॲक्शन होणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हा जर तुम्ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलं पोटेन्शियल एनर्जी आणि रिॲक्शन कोऑर्डिनेटचं, हे लक्षात ठेवा की हा जो ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स आहे ज्याला ट्रान्झिटरी स्टेट म्हणतात, म्हणजे रिॲक्टंटचं कन्व्हर्जन ट्रान्झिटरी स्टेट आणि ट्रान्झिटरी स्टेट टू द प्रॉडक्ट, म्हणजे इथं ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स ऑफ अ मॉलिक्यूल, म्हणजे ही आपल्याला इथं ही ऍक्टिव्हेशन एनर्जी बघायला मिळते. ह्याला ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणतात. ही ऍक्टिव्हेशन एनर्जी कशा करता आहे, टू फॉर्म ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स, कुणाचा, मॉलिक्यूल और ऍटम.
ह्याच्याकरता म्हणजे ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स फॉर्म करण्याकरता मिनिमम एनर्जी इज रिक्वायर्ड. आता ही मिनिमम एनर्जी कशाला पाहिजे? टू ओव्हरकम द रिपल्शन बिटवीन ए बी अँड सी. कारण का इलेक्ट्रॉन्स सांगितलंय तुम्हाला, काय सांगितलेलं आहे? पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉन्स, अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स फॉर ब्रेकिंग, अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स फॉर ब्रेकिंग अँड फॉर्मिंग. म्हणजेच रिपल्शन कुणामध्ये ए बी सी च्या इलेक्ट्रॉन्स मध्ये मिनिमम यायला पाहिजे. ओके, हे लक्षात ठेवा. तरच आणि तरच ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स येतो, आणि तो ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स म्हणजेच ओरिएंटेशन ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्स असेल तरच हे रिपल्शन कमी येईल. जर हेन्स आपल्याला काय आहे, जर रिपल्शन कमी झालं तर हायर एनर्जी पजेसेस. बघा तुम्ही, पोटेन्शियल एनर्जी कोण पजेसेस करतं? तर ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स करतं, आणि त्यामुळं ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स हा अनस्टेबल येतो. मॅक्झिमम एनर्जी मिनिमम स्टॅबिलिटी म्हणून हा अनस्टेबल येतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे शॉर्ट लिव्ड आहे. ओके, आणि त्यामुळं रिएक्टंट मॉलिक्युल्स जे आहेत म्हणजे ए बी अँड सी हे मॉलिक्युल शुड क्रॉस दिस बॅरियर. त्यालाच ऍक्टिव्हेशन एनर्जी बॅरियर और एनर्जी बॅरियर म्हणतात. आणि ते जर एनर्जी बॅरियर ह्या रिएक्टिंग मॉलिक्युल्सनं जर क्रॉस केले तर कोलायजन एनर्जी इज हायर. देन द रिएक्टंट मॉलिक्युल्स फॉर्म कॉम्प्लेक्स अँड देन फॉर्म अ प्रॉडक्ट. म्हणजेच कोलायजन एनर्जी ही जर हायर असेल ही ऍक्टिव्हेशन एनर्जीच्या, तर ते ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स फॉर्म करतील आणि फॉर्मेशन ऑफ अ प्रॉडक्ट होईल. हे डोक्यात ठेवा. परत एकदा सांगतो की बाय मॉलिक्युलर रिएक्शन जर आपण घेतली, म्हणजेच तुम्ही ही रिएक्शन घेतली ए आणि हा बी, हा एक रिएक्टंट आणि हा सी, हा एक मॉलिक्यूल आणि हा एक मॉलिक्यूल, ह्यांच्यामध्ये जर तुम्ही बाय मॉलिक्युलर रिएक्शन्स केली तर लक्षात घ्या पर्टिक्युलरली कुठल्याही रिएक्शन्स मध्ये ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड हे पहिल्यांदा इन्व्हॉल्व्ह होतं इन अ रिएक्टिंग स्पेसिस. मग रिएक्टिंग स्पेसिस तुमचा मॉलिक्युल्स असतील, ऍटम्स असतील और आयन्स असतील. दॅट इज नंबर 1. आता ह्या रिएक्टिंग स्पेसिस काय होतात? एकमेकावरती कोलाइड होणार आहेत, म्हणजेच आदळणार आहेत. आदळल्यानंतर त्याच्यामध्ये कारण का रिएक्शन्स घडायची आहे, सो रिएक्टिंग स्पेसिस मस्ट कोलाइड विथ इच अदर, सो हेन्स रिएक्शन्स टेक्स प्लेस. मग आता नुसतं कोलाइड आणि कोलायजन थेअरीवरती जर बघितलं तर रेट ऑफ रिएक्शन जो येईल ओनली ऑन कोलायजन, रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन रेट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ कोलायजन. जशी ह्याची अमाऊंट इन्क्रीज होईल रिएक्टिंग स्पेसिसची, तसंच कोलायजन, रेट ऑफ रिएक्शन हा इन्क्रीज होईल असं आपल्याला वाटतं. बट रेट ऑफ रिएक्शन हा व्हेरी लो आहे ऍज कम्पेअर टू रेट ऑफ कोलायजन. म्हणजे रेट ऑफ कोलायजन च्या अपेक्षा रेट ऑफ रिएक्शन जो ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन असतो, म्हणजेच ज्या वेळेला हा कॉम्प्लेक्स मध्ये रिएक्शन्स फॉर्म होईल त्यावेळेला जो आपल्याला पर्टिक्युलरली रेट ऑफ रिएक्शन असतो रिएक्टंट टू प्रॉडक्टचा तो कमी असतो कोणापेक्षा? रेट ऑफ कोलायजन. मग हे सजेस्ट करतं किंवा इट इज ऑब्झर्व दॅट ऑल द कोलायजन इज नॉट अ फ्रुटफुल कोलायजन. There are some collagens are fruitful which can leads to the reaction, and some is not fruitful which not leads to the reaction. So another factor we have to consider for the biomolecular reactions, that is the activation energy. म्हणजेच fruitful collagen करता आपल्याला minimum energy is required. So for breaking of a bond or formation of a bond, minimum kinetic energy is required. That energy is called as activation energy. ती कशा करता? For the fruitful collagen करता. So colliding molecules should exhibit or should have energy equal or greater than activation energy. If suppose the activation energy is less in that collagen molecule, atom or ions, that collagen is not fruitful. मग जी एनर्जी मिनिमम एनर्जी आहे ती इक्वल और ग्रेटर दॅन ऍक्टिव्हेशन एनर्जी पेक्षा पाहिजेच. म्हणजेच रेट ऑफ रिएक्शन हा लेस दॅन फ्रिक्वेन्सी ऑफ कोलायजन काय येतं? तर काही मॉलिक्युल्सची ऍक्टिव्हेशन एनर्जी ही कमी असते, म्हणजेच फ्रुटफुल कोलायजन होत नाही. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ऍक्टिव्हेशन एनर्जी अपार्ट फ्रॉम कोलायजन थेअरी ही कन्सिडर केली जाते. आता पुढचा पार्ट येतो ओरिएंटेशन ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्स.
आता कन्सेप्ट ऑफ ही जी ऍक्टिव्हेशन एनर्जी केली अपार्ट फ्रॉम कोलायजन थेरी, इट इज अ सॅटिस्फॅक्टरी फॉर अ सिंपल मॉलिक्यूल. ओके, हे लक्षात ठेवा. और अ सिंपल रिएक्शन, बट फॉर अ पॉलीएटॉमिक और अ कॉम्प्लेक्स रिएक्शन अपार्ट फ्रॉम activation energy there should be a proper orientation. हा जो प्रॉपर ओरिएंटेशन इज इम्पॉर्टंट फॉर अ कोलायजन. म्हणजेच ए बी आणि सी जर असेल तर सी चं कोलायजन हे टुवर्ड्स बी व्हायला पाहिजे, नॉट टुवर्ड्स ए. जर टुवर्ड्स बी झालं तर फ्रुटफुल आहे, टुवर्ड्स ए झालं तर रिॲक्शन्स घडणार नाही. आणि मग त्याचा आपल्याला पर्टिक्युलरली जर रिॲक्टंटचा कन्व्हर्जन प्रॉडक्ट मध्ये होतं तर इथं ट्रान्झिटरी स्टेटला ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स हा मॉलिक्युल्स, ॲटम्स ऑर आयन्सचा आपल्याला बघायला मिळतो. आणि इथं मिनिमम रिक्वायर्ड एनर्जी ही लागते टू ओव्हरकम रिपल्शन बिटवीन ए बी अँड सी, सो दॅट activated complex, that is a transitory state, is going to be takes place. Okay, आता higher energy of a activated complex, it shows that this activated complex is a higher potential energy, means it is short lived and it is unstable. So reactant molecules should possess a energy barrier. ओके, अँड दॅट क्रॉसेस द एनर्जी बॅरियर. म्हणजे त्यांच्याकडे एवढी एनर्जी पाहिजे ते क्रॉस एनर्जी बॅरियर केलं पाहिजे. म्हणजेच ऍक्टिव्हेशन एनर्जी बॅरियर त्यांनी क्रॉस केलं पाहिजे. म्हणजेच त्याला तुम्ही फ्रुटफुल कोलायजन विथ मिनिमम कायनेटिक एनर्जी which is equal or greater than activation energy होईल. अँड रिॲक्टंट मॉलिक्युल्स च्या प्रॉपर ओरिएंटेशन न आपल्याला ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स फॉर्म होईल. ही थेरी ही महत्वाची येते पर्टिक्युलरली ईच अँड एव्हरी बाय मॉलिक्युलर कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्सच्या रिॲक्शन्स मध्ये. ओके, हे पुन्हा एकदा झूम करून दाखवू जरा. ओके, ते केल्यानंतर जरा नीट बघा आणि त्याचं थेरी लिहून ठेवायची आहे, हे लक्षात घ्या. आता ह्याच्यावरून आपल्याला पर्टिक्युलरली अरेनियस इक्वेशन जे आहे ते अरेनियस इक्वेशन हे कशा पद्धतीनं डिराईव्ह केलं जातं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे अरेनियस इक्वेशन जे आहे ते आपण कसं कोलायजन फॅक्टरवरनं आणि फ्रिक्वेन्सी फॅक्टरवरनं येतं हे आपण बघूया. आता तुम्हाला माहिती आहे की फ्रुटफुल कोलायजन अँड अनफ्रुटफुल कोलायजन्स आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच फ्रॅक्शन ऑफ अ मॉलिक्युल्स लीड्स टू द कन्व्हर्जन इन टू द प्रॉडक्ट. म्हणजे फ्रॅक्शन ऑफ अ मॉलिक्युलचंच कन्व्हर्जन होणार आहे, म्हणजे त्याला आपण फ्रुटफुल कोलायजन म्हणतो. म्हणजे फ्रॅक्शन ऑफ अ मॉलिक्युल हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. म्हणजे लक्षात घ्या, फ्रॅक्शन हे एफ म्हणलं आपण त्याला, फ्रॅक्शन ऑफ अ मॉलिक्युल एफ ऍट टेम्परेचर टी ह्यांचं फ्रुटफुल कोलायजन होणार आहे. म्हणजेच दे हॅव अ ऍक्टिव्हेशन एनर्जी, म्हणजे दॅट मॉलिक्युल्स हॅव अ ऍक्टिव्हेशन एनर्जी विच इज गिव्हन बाय दॅट इज EA. इट इज नथिंग बट एफ इज इक्वल टू, एफ म्हणजे कोलायजन फॅक्टर. ओके, फ्रॅक्शन ऑफ अ कोलायजन इक्वल टू E raised to minus EA by RT. E हा एक्सपोनेन्शियल फॅक्टर आहे. ओके, हे फ्रुटफुल कोलायजन. कारण जर तुम्ही जर ग्राफ बघितला तर तो ग्राफ हा आपल्याला इन्क्रीजिंग ट्रेंडचा ग्राफ बघायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला इथं हे एक्सपोनेन्शियल कॅरेक्टर येतं E raised to minus EA by RT बिकॉज ऑफ अ फ्रॅक्शन ऑफ अ मॉलिक्युल्स. फ्रुटफुल कोलायजन, सगळेच कोलायजन फ्रुटफुल होणार नाही, त्यामुळं ग्राफ मध्ये इन्क्रीज अँड डिक्रीज कॅरेक्टर येईल, म्हणजेच एक्सपोनेन्शियल कॅरेक्टर येणार आहे. आता इथं ऍक्टिव्हेशन एनर्जीला मायनस EA बाय RT का केलेला आहे? जर समजा EA बाय RT केलं तर हा जो फ्रॅक्शन आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर येईल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टेम्परेचर जर येईल तर फ्रुटफुल कोलायजन्स कमी येतील. ओके, जर तुम्ही मायनस साइन दिला तर ते काय होईल, फ्रुटफुल कोलायजन इन्क्रीज होईल. म्हणून तो एक्सपोनेन्शियल कॅरेक्टर मध्ये F इज इक्वल टू E रेस टू मायनस EA बाय RT हे फ्रुटफुल कोलायजन ऑफ मॉलिक्यूल ऍट टेम्परेचर T हॅव्हिंग ऍक्टिव्हेशन एनर्जी EA हे आपल्याला बघायला मिळतं. ओके, आता Z जर घेतला तुम्ही, Z इज द टोटल कोलायजन फ्रिक्वेन्सी. म्हणजे जे फ्रुटफुल कोलायजन आणि अनफ्रुटफुल कोलायजन
ह्या सगळ्यांची फ्रिक्वेन्सी घेतली तर झेड इज अ टोटल कोलायजन फ्रिक्वेन्सी. आउट ऑफ दॅट सक्सेसफुल कोलायजन फ्रिक्वेन्सी इज काय असणार आहे तर झेड इंटू ई रेस टू मायनस ई ए बाय आर टी. कारण का ई काय आहे फ्रॅक्शन. फ्रॅक्शन इज अ सक्सेसफुल. ओके झेड मधला फ्रॅक्शन सक्सेसफुल आहे म्हणून टोटल कोलायजन फ्रिक्वेन्सीला झेड ला तुम्ही मल्टिप्लाइड केला फ्रॅक्शन ऑफ अ मॉलिक्युल्स ई रेस टू मायनस ई ए बाय आर टी म्हणजे तुम्हाला सक्सेसफुल कोलायजन फ्रिक्वेन्सी येईल. आता टोटल रेट ऑफ कोलायजन काय येईल कुठल्या पर्टिक्युलरली झेड इज इक्वल पर्टिक्युलर रेट ऑफ कोलायजन इक्वल टू झेड इंटू ए बी इंटू सी. कारण आपण जे इक्वेशन्स घेतलेलं आहे ते इक्वेशन हे ए बी अँड सी असं घेतलेलं आहे हे लक्षात ठेवा. म्हणून टोटल रेट ऑफ कोलायजन झेड हा ए बी इंटू सी. आता हे ब्रॅकेट मधलं ए बी आणि सी काय आहे ऍक्टिव्ह मास किंवा तुम्ही त्याला ऍक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन म्हणाल. आणि म्हणून सक्सेसफुल कोलायजन रेट झेड इंटू ई रेस टू मायनस ई ए बाय ते कुणामध्ये तर ह्या ए बी आणि सी मध्ये म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए बी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी और ऍक्टिव्ह मास ऑफ ए बी इंटू ऍक्टिव्ह मास ऑफ सी हे आपल्याला सक्सेसफुल कोलायजनला मल्टिप्लाइड केलं जातं. आता प्रॉपर ओरिएंटेशन इन रिएक्शन पाहिजे ए टू बी प्लस सी. प्रॉपर ओरिएंटेशन म्हणजे सी शुड कोलाइड ऑन बी नॉट ऑन ए त्यालाच प्रॉपर ओरिएंटेशन म्हणतो. म्हणजेच प्रॉपर ओरिएंटेशन रिप्रेझेंट केलं जातं बाय पी न. मग आता रिएक्शनचा रेट हा कशावरती अवलंबून आहे प्रॉपर ओरिएंटेशन वरती आहे. रिएक्शन रेट इज इक्वल टू प्रॉपर ओरिएंटेशन इंटू सक्सेसफुल कोलायजन रेट. हा सक्सेसफुल कोलायजनचा रेट येणार आहे म्हणजे पी इंटू झेड इंटू ई रेस टू मायनस ई ए बाय आर टी इंटू ए बी इंटू सी हे इक्वेशन 1 येईल. मग जर तुम्ही रेट लॉ घेतला आर इज इक्वल टू के इंटू ए बी इंटू सी. हा के कॉन्स्टंट घेतला आणि हा ए आणि बी जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर हा ए बी आणि ए बी जाईल म्हणजे के इज इक्वल टू पी इंटू झेड इंटू ई रेस टू मायनस ई ए बाय आर टी येईल. आता ह्यातला पी आणि झेड म्हणजे प्रॉपर ओरिएंटेशन आणि कोलायजन फॅक्टर ओके म्हणजेच टोटल कोलायजन फ्रिक्वेन्सी हे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स करता कॉन्स्टंटच असणार आहे. ओके ऍट अ टेम्परेचर टी. म्हणून काय येईल पी इंटू झेड ह्याला आपण ए म्हटलं. ओके कारण का पी आणि झेड कॉन्स्टंट म्हणजे हा सुद्धा ए हा आपण रिप्रेझेंट करतो कोणाला प्रॉपर ओरिएंटेशन आणि पर्टिक्युलरली कोलायजन करता म्हणजेच कोलायजन फ्रिक्वेन्सी करता. ओके तो ए लाच फ्रिक्वेन्सी फॅक्टर और प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर म्हणतात. मग के इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस ई ए बाय आर टी. आता हा ई रेस टू मायनस ई ए बाय आर टी ह्यालाच बोल्ट्झमन फॅक्टर म्हणतात आणि ह्या इक्वेशनला के इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस ई ए बाय आर टी ह्यालाच तुम्ही अरेनियस इक्वेशन म्हणता. आता ह्या अरेनियस इक्वेशन्स मध्ये आपल्याला काय आहे हा जो के आहे तो रेट कॉन्स्टंट येणार आहे. हा ए जो आहे तो रेट कॉन्स्टंट येणार आहे हे लक्षात ठेवा. काय येणार आहे तो रेट कॉन्स्टंट येणार आहे. ओके नंतर ईए म्हणजे काय येणार एनर्जी. ओके एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. आर हा गॅस कॉन्स्टंट येणार आहे आणि ए हा फ्रिक्वेन्सी फॅक्टर और प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर येणार आहे आणि दॅट इज नथिंग बट अ टेम्परेचर टी हे पण येईल. म्हणजेच तुम्हाला मी पर्टिक्युलरली हे अरेनियस इक्वेशन कसं कोलायजन थेरीनं प्रूव्ह केलं जातं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे हे लक्षात ठेवा. आता ह्याचं डेरिव्हेशन हाऊ टू ऑब्टेन द अरेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड हे आपण आता बघून घेऊया. आता मगाशी आपण अरेनियस इक्वेशन बाय कोलायजन थेरीनं बघितलेलं होतं. परंतु ह्या ज्या कोलायजन थेरीज मध्ये ज्या वेळेला टेम्परेचर कॅरेक्टर जे येतं ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल कॅरेक्टर येतं. मग ज्या वेळेला तुम्ही ह्या के इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस ई ए बाय आर टी हे इक्वेशन जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल तर ग्राफ जर प्लॉट केला लॉग के वर्सेस इन्व्हर्सली प्रपोर्शनल ऑफ टेम्परेचर
हा जर ग्राफ प्लॉट केला म्हणजे रेसिप्रोकल ऑफ टेम्परेचर, तर आपल्याला काय येतो, स्ट्रेट लाईन विथ निगेटिव्ह स्लोप असलेला ग्राफ बघायला मिळतो. आणि हा ग्राफ इंडिकेट करतो, डिस्क्राईब करतो ते मॅथमॅटिकल इक्वेशन ह्याचं जे करतो ते काय येईल, log k to the base e is equal to log a to the base e minus ea by rt. आपल्याला हा म्हणजेच मायनस ea by rt हा पर्टिक्युलरली काय करतं, हेच रिप्रेझेंटेशन बाय ग्राफ न हे आपल्याला मॅथमॅटिकल इक्वेशन हे रिप्रेझेंट केलं जातं. मग आता आपण काय करूया, ह्याच्यामध्ये जो मायनस ea बाय rt आहे त्याला log e न मल्टिप्लाइड करूया, कारण log e टू द बेस e इक्वल टू 1. म्हणजेच काय येईल, log a टू द बेस e मायनस ea बाय rt log e टू द बेस e इथं येणार आहे. ओके, हा तर आहेच आहे log k. आता बघा log a टू द बेस e तर काय होईल, हा प्लस मायनस ea बाय rt आणि log e टू द बेस e येईल. ओके, मग पुढची स्टेप्स काय येईल बघा, log k टू द e log a टू द e प्लस आता हा मायनस ea बाय rt हा e चा एक्सपोनंट फॅक्टर होईल, जे e रेस टू मायनस ea बाय rt होईल. आता ज्या वेळेला प्लस येतं म्हणजेच ते मल्टिप्लिकेशन असतं ना लॉग मध्ये, म्हणजेच log k टू द बेस e इज इक्वल टू log इनटू ब्रॅकेट हा a आणि हा e रेस टू मायनस ea बाय rt टू द बेस e हे कॅरेक्टर येईल. आता टू द बेस 10 करण्याकरता मी 2.303 न दोन्हीला मल्टिप्लाइड केलं, LHS ला आणि RHS ला, म्हणजेच तुम्हाला हे व्हॅल्यू आली. ओके, आता ह्याला ज्या वेळेला तुम्ही 2.303 घेतलं, बेस 10 तयार झालं, 2.303 कॅन्सल झालं, तर log k टू द बेस 10 आणि log a इंटू e रेस टू मायनस ea बाय rt टू द बेस 10 आलं. आता तुम्ही जर त्याचा अँटी लॉग घेतला तर k इज इक्वल टू a इंटू e रेस टू मायनस ea बाय rt हे बघायला मिळतं. म्हणजेच ग्राफिकली यू कॅन प्रूव्ह दॅट आरएनएस इक्वेशन. आता हा परत k रेट कॉन्स्टंट आहे, हा a एक्सपोनेन्शियल फॅक्टर किंवा प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर किंवा फ्रिक्वेन्सी फॅक्टर येतो. ओके, मायनस ea ऍक्टिव्हेशन एनर्जी येतो, r गॅस कॉन्स्टंट येतो, टी टेम्परेचर येतो आणि हा e रेस टू मायनस ea बाय rt ला आपण बोल्झमन फॅक्टर म्हणतो. हे लक्षात ठेवा, हे आरएनएस इक्वेशनचं कॅरेक्टर आहे. आता पुढचं जे आरएनएस इक्वेशनचं कॅरेक्टर आहे त्याच्या 2 ते 3 पार्ट आपण उद्याच्याला बघूया, हे लक्षात ठेवा. ओके, हे आजचा पार्ट एवढा तुम्ही व्यवस्थित करा, कारण हा इम्पॉर्टंट पार्ट येतो. ह्याच्यावरचे जे इक्वेशन्स आणि न्यूमरिकल्स आहेत हे इम्पॉर्टंट आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. एवढं परत एकदा सांगतो, कोलायजन थेरी, फ्रुटफुल कोलायजन, ऍक्टिव्हेशन एनर्जी, प्रॉपर ओरिएंटेशन, ओके, फ्रॅक्शन ऑफ अ मॉलिक्यूल, ओके, फ्रिक्वेन्सी फॅक्टर, ओके, प्रॉपर ओरिएंटेशन, यांना आपण फ्रिक्वेन्सी फॅक्टर, प्रॉपर ओरिएंटेशन, फ्रॅक्शन ऑफ अ मॉलिक्यूल वरनं आरएनएस इक्वेशन घेतलं. e रेस टू मायनस ea बाय rt येतं, कारण का नुसतं जर ea बाय rt घेतलं तर फ्रिक्वेन्सी फॅक्टर हा पर्टिक्युलरली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असल्यामुळं आपल्याला ती कॅरेक्टर ऍज अ टेम्परेचर इन्क्रीजेस, कोलायजन हे इन्क्रीज व्हायला पाहिजे, नाहीतर इथं काय होईल, डिक्रीज होईल. ते डिक्रीज होऊ नये म्हणून आपण काय केलं, मायनस साईन दिली आणि त्या मायनस साईनमुळे आपल्याला काय झालं की e रेस टू मायनस ea बाय rt म्हणजे फ्रॅक्शन ऑफ अ कोलायजन फॅक्टर हा वाढतो, म्हणजे रेट ऑफ कोलायजन हा थोडासा इन्क्रीज होतो, ज्याला आपण फ्रुटफुल कोलायजन म्हणतो. आणि त्यावरून आपण आरएनएस इक्वेशन हे प्लॉट केलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. ओके, नाव लक्षात घ्या की हा जो मी तुम्हाला ग्राफ पाठवलेला आहे पर्टिक्युलरली, हा ग्राफ हा पोटेन्शियल एनर्जी आणि कोलायजन एनर्जी ह्याच्या संदर्भातला आपल्याला हा ग्राफ बघायला मिळतो. आता ह्या ग्राफवरून आपण काय करणार आहे की पोटेन्शियल एनर्जी बॅरियर अँड इन्क्रीज इन टेम्परेचर विच इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन किंवा टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ द रिॲक्शन रेट, हा आपण सगळ्यात महत्वाचा पार्ट बघणार आहोत, हे लक्षात ठेवा. आता तुम्ही जर बघितला तर इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स इन्क्रीजेस विथ टेम्परेचर, म्हणजे केमिकल रिॲक्शनचा रेट हा
टेम्परेचर वरती अवलंबून होतो. ॲज अ टेम्परेचर इन्क्रीजेस रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज इन्क्रीजेस. हा पहिला फर्स्ट पॉइंट लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्ही ग्राफकडे घ्या. आपल्याला दोन प्रकारचे ग्राफ आहेत, एक T1 आणि T2 चा दिलेला आहे. एक लोअर टेम्परेचर आहे आणि हाय टेम्परेचरला आहे. लोअर टेम्परेचरची ऍक्टिव्हेशन एनर्जी, ओके, म्हणजेच ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स ज्याचा ट्रान्झिटरी स्टेट आहे तो, आणि पर्टिक्युलरली हायर टेम्परेचरच्या ऍक्टिव्हेशन एनर्जी, हायर ऍक्टिव्हेशन एनर्जीचा ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्सचा जो ग्राफ आहे तो लोअर आहे, आणि लोअर टेम्परेचरचा ऍक्टिव्हेशन एनर्जीचा ग्राफ हा हायर आहे. म्हणजेच द कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स विथ पर्टिक्युलरली विथ लोअर टेम्परेचर अँड हायर टेम्परेचर हे आपण डिस्कस करायचं आहे. म्हणजेच कायनेटिक एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. दॅट इज अ फर्स्ट फॅक्टर. म्हणजेच द फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स जे आहेत, द फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स जे कोलायजन मध्ये जाणार आहेत, दे पजेसेस अ मिनिमम एनर्जी. म्हणजे ती कुठली मिनिमम एनर्जी? दॅट इज अ ऍक्टिव्हेशन एनर्जी. ती मिनिमम येणार आहे विच कॅन क्रॉस द एनर्जी बॅरियर. त्याला दॅट इज कॉल्ड एज ऍक्टिव्हेशन एनर्जी. सो ऍक्टिव्हेशन एनर्जी ही इन्क्रीज होते ॲज पर टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झालं की ऍक्टिव्हेशन एनर्जी होणार, एनर्जी इन्क्रीज होणार. म्हणजे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स जी मिनिमम एनर्जी आहे ती पण इन्क्रीज होणार. हे लक्षात ठेवा ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस. आता तिसरा पॉइंट काय आहे ह्याच्यामध्ये? जर फ्रॅक्शन ऑफ कोलायडिंग मॉलिक्युल्स, ओके, ज्याला कायनेटिक एनर्जी आहे, ओके, हा त्याला कायनेटिक एनर्जी आहे बिकॉज इट पजेसेस, कोलायडिंग मॉलिक्यूल पजेसेस अ कायनेटिक एनर्जी दॅट इज नथिंग बट अ ऍक्टिव्हेशन एनर्जी. इट इज ऑल्सो इन्क्रीजेस ॲज पर द टेम्परेचर. हेन्स द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन हा इन्क्रीज होतो विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. आता जर तुम्ही ग्राफ जर बघितला तर ग्राफ सजेस्ट काय करतो? तर ग्राफ फिगर शोज दॅट एरिया दॅट रिप्रेझेंट्स द फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स विथ अ कायनेटिक एनर्जी एक्सिडिंग ऍक्टिव्हेशन एनर्जी इज ग्रेटर ॲट अ हायर टेम्परेचर. म्हणजेच लक्षात घ्या, फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्सचा कायनेटिक एनर्जी ही ऍक्टिव्हेशन एनर्जीला काय म्हणते एक्सिड करते. म्हणजे एनर्जी बॅरियर क्रॉस करते, ते हायर टेम्परेचरला जास्त करते ॲज कम्पेअर टू लोअर टेम्परेचर. आणि म्हणून हे एक्सप्लेन करतो तो ग्राफ दॅट ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस. जो शेडेड एरिया जो दाखवलेला आहे, शेडेड एरिया टू द राईट ऑफ द ऍक्टिव्हेशन एनर्जी रिप्रेझेंट्स फ्रॅक्शन ऑफ कोलायजन ऑफ ऍक्टिव्हेटेड मॉलिक्युल्स having energy equal to activation energy or greater. पुन्हा एकदा सांगतो की टेम्परेचर रिॲक्शन हे टेम्परेचर डिपेंडंट कॅरेक्टर आहे. जर तुम्ही ग्राफ बघितला, इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट की कुठलाही केमिकल रिॲक्शनचा रेट हा टेम्परेचरवरती अवलंबून असतो. ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस रेट इन्क्रीजेस. मग जर तुम्ही बघितलं कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स, kinetic energy of molecules particularly increases with the increase in the temperature. म्हणजे जे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स विच लीड्स टू द रिॲक्शन त्यांच्यामध्ये सुद्धा कायनेटिक एनर्जी आहे. दे आर गोइंग टू पजेसेस अ कायनेटिक एनर्जी. आणि ती कायनेटिक एनर्जी मिनिमम एनर्जी बॅरियर दॅट इज अ ऍक्टिव्हेशन एनर्जी आहे. ती मिनिमम एनर्जी बॅरियर आहे, त्याच्या एवढी किंवा त्याला सरपास करतात. ओके, म्हणजेच ऍक्टिव्हेशन एनर्जी ज्याला पोटेन्शियल एनर्जी बॅरियर म्हणतो, मिनिमम एनर्जी बॅरियर म्हणतो, ज्याला ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणतो, ती ऍक्टिव्हेशन एनर्जी सुद्धा इन्क्रीज होते ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस. त्यामुळं काय होतं? थर्ड फॅक्टर, फ्रॅक्शन ऑफ कोलायडिंग मॉलिक्युल्स ज्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी, दिस ऑल फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स दे पजेसेस अ कायनेटिक एनर्जी, ती सुद्धा एनर्जी इन्क्रीज होते अँड रेट ऑफ रिॲक्शन ऑल्सो इन्क्रीज होतो ॲज पर इन्क्रीज इन टेम्परेचर. आणि त्यामुळं इफ यू लुक ॲट द ग्राफिकल पार्ट, तो रिप्रेझेंट्स काय करतो? द फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स विथ कायनेटिक एनर्जी इक्वल टू ऍक्टिव्हेशन
or exceeds to activation energy. हे कुणाच्या बाबतीत होतं तर ते हाय टेम्परेचरच्या बाबतीत होतं ॲज कम्पेअर टू लो टेम्परेचर. आणि म्हणून इट एक्सप्लेन्स दॅट द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस ॲट अ हाय टेम्परेचर. आणि म्हणून जो शेडेड एरिया आहे तो जो राईट हँड साईडला आहे तो काय सांगतो, ॲक्टिव्हेशन एनर्जी रिप्रेझेंट्स फ्रॅक्शन ऑफ अ कोलायजन ऑफ ॲक्टिव्हेटेड मॉलिक्युल्स having energy equal to activation energy or greater than activation energy as temperature increases. हे कॅरेक्टर ह्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशननं आपण बघितलेलं आहे. थँक्यू.